तर हॅलो, ठिकाण बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आज मी कुठेतरी बाहेर गेलते. पण बाहेर जाण्याचं कारण एवढं काही खास नव्हतं. असं पण मी बाहेर वगैरे जात नाही जास्त. पण आज ना खरंच जास्त म्हणजे खूप जास्त बोर होऊ राहिलं होतं. घरी करमना गेलतं, मनच लागेना काही केल्याने. मग असा विचार आला की चला आपण कुठंतरी बाहेर तर जाऊ. मग मी बोलले की हो चला आपण कुठंतरी बाहेर वगैरे जाऊ फिरायला, मला घरी नाही करमू राहिलं. मग असंच आम्ही कुठे जायचं असा खूप विचार केला. त्यात मग एक आठवलं की चला आपण मंदिरातच जाऊ. कारण कसं असते, जेव्हा बोर होईल ना तेव्हा असं काही भारी म्हणजे दुसरं नाही, फक्त देवापाशी जायला आवडते मला पण, आणि तुम्हाला पण आवडत असेल. मला तर बोर वगैरे झालं करमना गेलं की देवापाशीच जायला आवडते. कसं तिथं कोणतरी आपलं असल्यासारखे वाटते, जसं की आपल्या पाठीशी कोणतरी असल्यासारखं मला असं वाटते. म्हणून मी म्हणलं चला आपण आता मंदिरातच जाऊ. मंदिरात वगैरे गेलो, पाया वगैरे पडलो, नारळ वगैरे सगळं घेतलं, पाया वगैरे पडलो. मग काय ते बोलले आता जायचं का घरी. मी म्हणलं नको, आज आपण देवाला बांधून टाकू. देवाला बांधून टाकू म्हणजे तसं नाही, चला म्हणलं आपण 108 फेऱ्या घालू देवाला. तर अहो काय बोलले, अरे बापरे एवढे असत्या का कुठं, आज नको नंतर कधी. तर मी म्हणलं 7-8 तरी घालू. 7-8 घालायच्या नादात मग अशा आम्ही फेऱ्या घालू राहिलो. तितक्यात मग गर्दी जरा जास्त वाढू राहिली, फेऱ्या पण जास्त नीट वगैरे घालता येणं गेल्या. मग असंच तरी पण 5-7 वगैरे फेऱ्या वगैरे घातल्या. मग तिथं कसं मला विचारलं की तुला कसं वाटेल आता. हां ठीक, भारी वाटायलं होतं. मला तर असं वाटायलं होतं की आपल्या पाठीशी कोणतरी आहे बाबा, आपल्या उद्या साथ द्यायला खंबीरपणे. मला तिथं जाऊन खूप भारी वाटलं. आणि मला महादेवाच्या मंदिरात वगैरे जाऊन तर खरंच एकदम मनाला शांती वाटते, जसं की खूप खूप सांगता नाही येत शब्दामध्ये, इतकं भारी वाटते. मग बोर झालं ना असंच मंदिरात जायला आवडते वगैरे. मग असंच आम्ही फेऱ्या वगैरे मारल्या. मग ते बोलले बास झालं आता. मग आम्ही निघालोच्या नंतर थांबा ना बोलले, एक मग घालू एक अर्ध्या, अजून पूर्ण तर झालं नाही. मग घातल्या फेऱ्या वगैरे घातल्या आणि चला आम्ही निघायला लागलो. तर हे मंदिर तुम्हाला कोणतं आहे आणि कुठं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला पण असं बोर झाल्याच्या नंतर कुठे जायला आवडते, जसं की फिरायला की काही खायला का देवाच्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असते ना. पण मला तर देवाच्या ठिकाणी जाऊन इतकं आनंद भेटतो ना, एक हिंमत भेटते, एक सपोर्ट भेटल्यासारखं होते. जसं की आहेत माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेमी, ते आता नाही, माझ्या देव म्हणजे पाठीशी आहे ना, तर सगळं सॉल्व झाल्यासारखं वाटते मला. त्याच्यामुळं मी देवाच्या दारात जाते आणि सगळं सांगते देवाला. तर आजच्यासाठी एवढंच, बाय बाय. चला मग आता आम्ही घरी निघतोय. पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की हे कुठलं मंदिर आहे